इतका आटापिटा केला तुला काबीज करण्यासाठी, जमिनीतून काढून तुझा नायनाट करण्यासाठी. खूप खेळलीस, खूप डाव हाणून पाडलेस तू माझे, पण शेवटी मीच जिंकलो ना. हा रक्तासूर पुत्र चेटकोबा एक लढाई जिंकला. आता माझा कुणी काही वाकड्या करू शकणार नाही. तुझी ती पिलावळ शक्ती आणि शिवा, त्यांनाही माझ्यापासून कुणी वाचवू शकणार नाही. आता ती वेळ जवळ आली आहे त्या दोघांना वेगळं करण्याची. आणि हा रक्तासूर पुत्र चेटकोबा त्यांना कायमचं वेगळं करणार आणि त्यांचा सर्वनाशही करणार. आणि तू बिचारी माझ्याशी युद्ध पुकारलं होतंस ना, काय अवस्था झाली बघ तुझी. आता मी त्या दोघांचा सर्वनाश करणार आणि तू इथे या ओसाड जमिनीत राहणार कायमची. अटक मटक सटक. देवी आई, उशीर झाला यायला. एक ऑटो वेळेवर मिळेल तर. अरे चा, मला उशीर झालाय की मी लवकर आले. ही शक्ती अजून आलेली नाहीये, म्हणजे तिचा फोनही लागत नाहीये. जाऊ दे, तिने काल ज्या फाईल सांगितलं होतं ना त्यातलं काम करायला घेते. प्लीज, चेटकोबाने आदिशक्तीच्या मूर्तीची विल्हेवाट लावली असेल. नक्की ना? नाहीतर पुन्हा काहीतरी चमत्कार घडेल आणि ती मूर्ती जिथे होती तिथेच. बॉस, ॲज अ होतकरू नेता म्हणून मला एक मोठा प्रचंड प्रश्न पडलाय. नको, तुझे प्रश्न आणि मनातली भीती तुझ्या मनातच ठेव.